सर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ग्रामसेवक भरती अत्यंत महत्त्वाची अपडेट. जाहिरात संदर्भात सुद्धा पात्रता कुठली असणार आहे, कोण ग्रामसेवक भरतीचा फॉर्म भरू शकतो, त्यासोबत या ठिकाणी MSCIT कंपल्सरी आहे का आणि अभ्यासक्रम कोणता, अभ्यासक्रम सोबत त्याला वेटेज किती आहे ते महत्त्वाचे आहे. मागच्या वेळी जे काही ग्रामसेवक भरती झालेली आहे तर सगळ्यात जास्त जे काही मुलं सिलेक्ट झालेले आहेत त्याचं कारण फक्त तांत्रिक जो घटक आहे तो घटक कारणीभूत ठरलेला आहे. आता ग्रामसेवक भरती कधी येणारी जाहिरात, तलाठी भरतीला तुम्ही पाहिलं असेल आजच आलेला आहे न्यूजच्या माध्यमातून की डिसेंबर मध्ये तलाठी भरतीची जाहिरात येणार आहे. तर ग्रामसेवक भरती सुद्धा जाहिरात कधीपर्यंत येणार आहे. तत्पूर्वी ही ग्रामसेवक भरती जी आहे त्याला पात्रता काय, नंबर 1 पाहायचं आपल्याला पात्रता या ग्रामसेवक भरतीची काय आहे. ठीक आहे. तत्पूर्वी तुम्ही जर त्या ठिकाणी ग्रामसेवक भरती तुम्हाला व्हायचं असेल, ज्यांची 12वी पास आहे अशासाठी महत्वाची तांत्रिक अभ्यासक्रमावर संपूर्ण कोर्स आहे, ज्यात फक्त तांत्रिक घटक तुमचा शिकवला जाणार आहे. ज्या तांत्रिक घटक 80 प्रश्न आणि 40 गुणासाठी आहेत. फक्त फीस 499 रुपये ठेवलेले आहे. तुम्हाला जर हा तांत्रिक कोर्स घ्यायचा असेल तर आपला नंबर दिलेला आहे 9552629563 या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला हाय पाठवा. ग्रामसेवक भरती तांत्रिक घटक म्हणून तुम्हाला हे इकडे लोगो दिसतोय, आपलं श्री अकॅडमीचं ॲप आहे, त्याची लिंक पाठवली जाईल. ॲप डाउनलोड करून घ्या किंवा तुम्ही डायरेक्ट प्ले स्टोअरला खाली जसं मराठीमध्ये श्री अकॅडमी दिसते असं टाका, आपला या प्रकारचा लोगो दिसेल, ॲप डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. त्यासोबत तांत्रिक आणि अतांत्रिक, टेक्निकल आणि नॉन टेक्निकलची बॅच जर तुम्हाला घ्यायची असेल तर सेमच आहे. व्हॉट्सअपला नंबर शो करा. फक्त फीस 999 रुपये आहे, ज्याच्यामध्ये तांत्रिक संपूर्ण घटक जो 80 गुणाचा आहे तो आणि अतांत्रिक संपूर्ण घटक हे दोन्ही तुमचे असणार आहे. फीस आहे फक्त 999 रुपये. ओके. चलो आता बघूया तुमची पात्रता. ग्रामसेवक भरती तुम्हाला पात्रता काय आहे ग्रामसेवक भरतीची, तर सगळ्यात महत्वाचं तुमची 12वी पास असावी. मग 12वी नुसती पास करणार आहे का 35%, तर अजिबात नाही. सध्याच्याला आता याची पात्रता बदलणार आहे जेव्हा जाहिरात येईल त्यावेळेस, पण अगोदरची याची पात्रता आहे 12वी पास. काय पाहिजे, तुम्ही 12वीला पास पाहिजे आणि नुसतं पास ग्रामसेवक भरतीला चालत नाही. ओके. ग्रामसेवक भरतीला नुसतं 12वी पास चालत नाही, तर या 12वी मध्ये तुम्हाला कमीत कमी 7% 7 नाही 60% 60% असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही त्या ठिकाणी ग्रामसेवक भरतीचा फॉर्म भरू शकता. आता तुमच्या गावातील ज्या महिला असतील पुरुष असतील दोघांसाठी सुवर्ण संधी आहे. फक्त 12वी पास आणि 12वीला जर 60% असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येईल. एखादा जण असेल ज्याला 12वीला 59% असतील 58% असतील तर त्यांना ग्रामसेवक भरतीचा फॉर्म भरता येत नाही. लक्षात ठेवा, कमीत कमी 60%, त्याच्यापेक्षा जास्त कितीही चालतं. आणि दुसरं महत्वाचं आहे MSCIT कंपल्सरी आहे. शासनाचं जी काय GR आहे त्या GR नुसार MSCIT तुम्हाला जॉईन झाल्याच्या नंतर 2 वर्षामध्ये काढून दिली जाते, परंतु काढून देऊ शकता. ग्रामसेवक भरतीला कंपल्सरी आहे आणि नवीन जाहिरात आल्याच्या नंतर ही जर तुमची ग्रामसेवक भरतीची MSCIT कंपल्सरी आहे तर ती काढणार आहेत. आणि जॉईन झाल्याच्या नंतर 2 वर्षात तुम्हाला ग्रामसेवक भरती मध्ये MSCIT द्यावी लागणार आहे. ही अट होणार आहे, पण सध्याच्याला कंपल्सरी आहे. आता महत्वाचं कोण फॉर्म भरू शकतं तेच सांगितलंय. ज्यांची 12वी झालेली आहे असे सगळे जण फॉर्म भरू शकतात. 12वी पास आणि 12वीला 60% वाले, त्याच्यासोबत सध्याच्याला MSCIT ज्यांचे आहे असे सगळे जण हा फॉर्म भरू शकतो. तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये महिला असतील पुरुष असतील, ज्या कोणी महिला असतील गावातील असतील तुमच्या ओळखीच्या असतील सगळ्यांना ग्रामसेवक भरतीची आपली बॅच लवकर जॉईन करा. जाहिरात डिसेंबर येणार आहे त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ नाहीये. आता अभ्यासक्रम काय आहे तो तुमच्या समोर डिटेल संपूर्ण अभ्यासक्रम दिलेला आहे. या अभ्यासक्रमामध्ये बघा 200 गुण आहेत आणि 100 प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मेजर घटक खालचा आहे, कृषी आणि तांत्रिक घटक हा सगळ्यात महत्वाचा ग्रामसेवक भरतीसाठी मेजर घटक आहे. इथं तुम्हाला 40 प्रश्न विचारले जातात आणि किती गुणासाठी, तर 80 गुणासाठी हे प्रश्न आहेत. आणि हेच ज्या मुलांचे अनेक जण आहे 40 पैकी 38 बरोबर आहे, 39 बरोबर आहे, 37 बरोबर आहे, 36 बरोबर आहे, 35 बरोबर आहे, याच मुलांचा रिझल्ट ग्रामसेवक भरतीमध्ये मागच्या वेळेस आलेला आहे. त्यामुळे हा घटक सगळ्यात मेजर अत्यंत महत्वाचा आहे. कुठला, कृषी आणि तांत्रिक. अतांत्रिक घटकामध्ये काय आहे तर मराठी आहे. मराठी किती प्रश्न आहेत
मराठीचे 15 प्रश्न आहेत, 30 गुणासाठी विचारले जातात. इंग्रजी व्याकरणाचे सुद्धा तुम्हाला 15 प्रश्न आहेत, 30 गुणासाठी विचारले जातात. अंकगणित आणि बुद्धिमत्ता पण जास्त तुम्हाला बुद्धिमत्ताच विचारले जातात. 15 प्रश्न आहेत 30 गुणासाठी. आणि सामान्य ज्ञान ज्याला जीएस जीके म्हणतो, या सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न आहेत 30 गुणासाठी. असे टोटल इथं 120 गुण आहेत आणि हे 80 गुण असे मिळून तुमचे 200 गुण आणि 100 प्रश्न आहेत. हे 40 प्रश्न सगळ्यात मेजर आहेत. इथं जास्त गुण मिळाले तर तुमचं ग्रामसेवक भरतीमध्ये सिलेक्शन 100% आहे. त्याच्यासाठी हा जो तांत्रिक घटक आहे त्या तांत्रिक घटकासाठी फक्त तांत्रिक घटकावरच आपली बॅच सुरू आहे. अनेक व्हिडिओ रेकॉर्डेड स्वरूपात आपण टाकलेले आहेत. फीस फक्त 499 आहे. कशाचीही फक्त तांत्रिक घटक आहे. त्याच्यासोबत संपूर्ण घटक तांत्रिक आणि अतांत्रिक 999 आहे. लक्षात ठेवा ही 50% ऑफ आहे. पहिल्या 200 विद्यार्थ्यांसाठीच आहे. त्याच्यानंतर फीस तुमची 999 होणार आहे. 1999 म्हणजे 2000 फीस असणार आहे. सध्याच्याला 999 फीस आहे. पटकन दिवशी बॅच जॉईन करून घ्या आणि अभ्यासक्रम हा तुमच्या समोर आहे. आता एखादा म्हणे आमचं वय किती पर्यंत फॉर्म भरता येईल, तर तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आहेत. तुम्ही जर खुल्या वर्ग म्हणजे तुम्ही ओपन मधून असाल, फॉर्म भरणार असाल, तुमचं कमीत कमी 18 वर्ष पूर्ण झालेलं असावं आणि 38 वर्षामध्ये पदार्पण असावं. 38 पूर्ण चालणार ना. तुम्ही कास्ट मध्ये असताल, मागासवर्ग असताल तर कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 43 वर्षामध्ये फॉर्म भरू शकता. त्याच्यात माजी सैनिक असेल, प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल, अंशकालीन असेल, स्पोर्टवाले असतील, त्यांना त्यांच्यानुसार थोडंसं एज मध्ये काय कन्सेशन मिळालेलं. ही संपूर्ण डिटेल ग्रामसेवक भरती. त्यामुळे लवकरच ग्रामसेवक भरतीची बॅच जॉईन करा. कारण जाहिरात पडल्याच्या नंतर मग गोंधळून जातात. त्या टायमाला अभ्यासक्रम होत नाही व्यवस्थित आणि मग 1, 2, 4, 5 मार्काने गेलात तर मग त्याचं नुकसान मोठ्या प्रमाणात होतं. कारण खूप दिवसांनी तुमची ग्रामसेवक भरती डिसेंबर मध्ये कधीही धडकणार आहे जाहिरात. पटकन दिवशी तांत्रिकची बॅच जॉईन करा. तांत्रिकची बॅच जॉईन जर करायची तर दोन्ही तांत्रिक प्लस अतांत्रिकची बॅच जॉईन करा. इथं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला संपूर्ण बॅच घेतली जाणार आहे. आपला नंबर सुद्धा तुम्हाला दिलाय, त्या नंबरला सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता. श्री अकॅडमीचं आपलं ऍप आहे, हा नंबर आहे गोविंद नवल सर नावाने. तो सेव्ह करा तुमच्या मोबाईलमध्ये आणि व्हॉट्सअपला हाय पाठवा ग्रामसेवक भरती म्हणून. ठीक आहे. तलाठी भरती सुद्धा डिसेंबर मध्येच येणार आहे. खूप महत्वाची भरती. थांबतोय. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमचे जे काही गरजवंत आहे, ज्यांना सरकारी नोकरीची खरंच गरज आहे परंतु फक्त 12वी पास झाले, 60% आहे, त्या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून द्या. महिला असतील, पुरुष असतील, सगळ्यांसाठी फॉर्म भरू शकतात. ओके, चलो थांबतोय.